नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. मंडळी, आज रिलीज झाला आहे एक मराठी सिनेमा ज्याचं नाव आहे जिलेबी. आता जिलेबी म्हटल्यानंतर आपल्या तोंडाला पाणी सुटतं का नाही, पण ही जिलेबी बघितल्यावर आपल्याला बहुतेक घामाच्या धारच वाहणार आहेत आणि आपल्याला घाम फुटणार आहे. कारण या अख्ख्या सिनेमामध्ये मर्डरवर मर्डर, मर्डरवर मर्डर, मर्डरवर मर्डर, फंबल झाला, किडनॅपिंगवर किडनॅपिंग, किडनॅपिंगवर किडनॅपिंग, किडनॅपिंगवर किडनॅपिंग. म्हणजे ट्विस्टच्या नावाखाली काय होतं तर खून होतो किंवा किडनॅपिंग होतं. आता एवढेच हार्ड कॉर मेजर ट्विस्ट अँड टर्न्स या सिनेमामध्ये असताना हा सिनेमा आपल्याला नीट बांधून ठेवू शकणार आहे का? चला तर या व्हिडिओमध्ये एकदा बघून घेऊया. आय थिंक बऱ्याच काळानंतर असा जॉनरचा एक सिनेमा मराठीमध्ये आलाय आणि बऱ्याच काळानंतर जेव्हा याचा टीजर आला किंवा ट्रेलर आला, बऱ्याच लोकांनी त्याचं कौतुक सुद्धा केलं, जे अनफॉर्च्युनेटली मराठीमध्ये होत नाही. कारण आपल्या टिपिकल तेच कॉमेडी किंवा अति सामाजिक सिनेमे असतात. बट असा जरा आउट ऑफ द बॉक्स काहीतरी आपला सिनेमा बघायला मिळाला तर प्रयत्नांसाठी तरी त्याला दाद द्यायलाच हवी. आता ओव्हरऑल तुम्हाला एक वन लाईन सांगतो. गोष्ट आहे एका करप्ट ऑफिसरची. त्या ऑफिसरचं नाव आहे विजय करमरकर, अर्थातच स्वप्नील जोशी सर. त्यांना एका केस बद्दल इन्व्हेस्टिगेशन करायची संधी मिळते एका केसची, ती म्हणजे एका खुनाची. खून कोणाचा होतो तर आशुतोषचा. आशुतोष म्हणजेच अभिजित यांनी ही भूमिका केली आहे. आता आशुतोष कोण आहे तर हे ब्रदर इन लॉ आहेत सौरभ सुभेदार यांचे, म्हणजेच प्रसाद ओक सरांचे, आणि त्यांची पत्नी अर्थातच जान्हवी म्हणजेच शिवानी सुर्वे. आता प्रसाद ओक सरांचा जर तुम्ही प्रसाद ओक सरांचे फॅन असाल तर तुम्हाला इकडे बोनस आहे. तो बोनस काय आहे ते मी तुम्हाला सांगत नाही, त्याच्यासाठी थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा बघा. आता हे इन्व्हेस्टिगेशन करत असताना स्वप्नील जोशी सरांचा एक खबरी असतो, तो म्हणजे पप्पू, म्हणजेच प्रणवराव राणे. आता प्रणवची बहीण म्हणजेच पर्णा पेठे, तिचं काहीतरी एक वेगळाच खुन्नस असतो विजय करमरकरवर. तो खुन्नस काय आहे हे बघण्यासाठी हा सिनेमा बघा. आता ही बेसिक वन लाईन आहे या सिनेमाच्या ओव्हरऑल कथेची. आता याच्यानंतर जे काही किडनॅपिंग आणि मर्डर, जे काही एक साखळी सुरू होते आणि हातात हात घालून मर्डर करतायत, म्हणजे नाना पाटेकरांचा तो वाक्य होतं ना वेलकम मध्ये, आलू ले लो, तसंच कोणतरी बॉडी ले लो, किडनॅपिंग ले लो, मर्डर ले लो, असं काय ओरडेल की असं मला ओव्हरऑल वाटलं होतं. ते काही वेळेला हा सिनेमा नो डाऊट तुम्हाला एंगेज करतो, काही वेळेला जरा कुठेतरी गणलाय असं वाटतं. पण ओव्हरऑल आय थिंक हा डिसेंट वन टाइम वॉच म्हणून तुम्ही बघायला काहीच हरकत नाहीये. आता अनफॉर्च्युनेटली आपल्या मराठी सिनेमांना मी नेहमी म्हणतो की पहिल्या दिवशी तर काही फार हाईप नसतेच, आणि मी जवळपास काही जणांबरोबरच थिएटरमध्ये होतो. आता एवढे जेव्हा एका पाठोपाठ एक मर्डर्स किंवा किडनॅपिंग मी त्या मोठ्या पडद्यावर बघत होतो, तेव्हा आपलं कोण मर्डर किंवा आपल्याला कोण किडनॅप करणार नाही ना, अशी एक संशयाची पाल माझ्या मनात जरा चुकचुकली. असो, या सिनेमाचा प्लस पॉइंट म्हणजे जो आपल्या मराठी सिनेमांमध्ये एक तर गाणी अजिबात पॉप्युलर नसतात, आणि गाणी बरेच वेळा आपण बघतो एक गतिरोधक म्हणून काम करतात सिनेमाच्या पेसमध्ये. बट या सिनेमाचा प्लस पॉइंट असा की या सिनेमामध्ये कुठल्याही प्रकारची गाणी नाही आहेत. कदाचित आय थिंक म्युझिक डिरेक्टर असतील सुरुवातीला या सिनेमामध्ये. पहिलं गाणं रेकॉर्ड करता क्षणी बहुतेक त्यांचा सुद्धा खून झाला असं मला वाटतंय, त्यामुळे गाणी या सिनेमात नाहीयेत. सो बीजीएम पण या सिनेमाचं ओके आहे. नितीन कांबळे सरांचा डिरेक्शन आहे, ते डिरेक्शन सुद्धा उत्तम झालेलं आहे. जरा मला काही पार्ट जे बोर झाले ते जरा एडिट करून तो जरा अजून एक 10-15 मिनिटं कापता आला असता तर बरं झालं असतं. सिनेमॅटोग्राफी आहे, चांगली आहे, आणि ऍक्शन सिक्वेन्सेस तो आपल्या मराठी सिनेमांचा प्रॉब्लेम होतो. आपले मराठी नायक अनफॉर्च्युनेटली ऍक्शन सिक्वेन्सेस कॅरी करू शकत नाहीत. सो त्याच्यामुळे ऍक्शन सिक्वेन्सेसचा तो इम्पॅक्ट आपल्याला तेवढा पडत नाही. ओव्हरऑल मी तुम्हाला एवढंच म्हणेन की बघायला काही हरकत नाहीये, पण फार अपेक्षा ठेवून जाऊ नका. कामाच्या बाबतीत कधीच काही प्रॉब्लेम नसतो. इकडे तर कलाकारांची मोठी फौज आहे. स्वप्नील जोशी सर, प्रसाद ओक सर, शिवानी सुर्वे, या तिघांचं ज्यांनी हा सिनेमा स्वतःच्या खांद्यावर पेललाय, त्या तिघांनी स्वतःचं काम उत्तम केलेलं आहे. त्याचबरोबर प्रणव सर आणि पर्णा, हर्ष दानवे, गणेश यादवजी, या सगळ्यांनी खूप उत्तम कामं केलेली आहेत. अजून पण मी काहीतरी नावं विसरत असेल तर, आणि ऋषी देशपांडे आणि पंकज खामकर यांचं काम सुद्धा बऱ्यापैकी चांगलं झालेलं आहे. सो आहे काहीतरी वेगळा प्रयत्न आहे. आणि स्वप्नील जोशींचं मी या आधी सुद्धा ट्रेलर रिव्ह्यू मध्ये म्हटलं होतं की त्यांना हल्ली रोमॅन्टिक रोल्समध्ये बघण्यापेक्षा अशा रोलमध्ये ते जास्त आय थिंक सध्या मजा येते त्यांना बघायला. सो हा रोल आय थिंक त्यांनी एन्जॉय केला आणि ते दिसतं मोठ्या पडद्यावर. सो हे माझं मत होतं. मराठी सिनेमांना मी कधी रेट करत नाही, आणि तुम्ही माझ्या मताशी सहमत आहात जर तुम्ही हा सिनेमा बघितला असेल मुळात तर.
तर तुम्हाला हा सिनेमा कसा वाटला, माझ्या मताशी तुम्ही ऍग्री करता डिसऍग्री करताय कमेंटच्या माध्यमातून कळवा. सॉरी. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.